मंचावर जो परिसंवाद आपला आहे त्या परिसंवादाची तयारी झालेली आहे। पाहुणे मंडळींना आपण इथं मंचावर बोलावणार आहोत आणि त्यानंतर या निबंध स्पर्धेतल्या विजेत्यांचा त्याचप्रमाणे परीक्षकांचा इथं सन्मान करू आणि त्यानंतर परिसंवादाची सुरुवात करणार आहोत। तेव्हा प्रथमतः मी श्रीमती वर्षा सतपाळकर यांना विनंती करतो की गान सरस्वती श्रीमती किशोरीताई आमोणकर या इथं आलेल्या आहेत, त्यांना कृपया त्यांनी मंचावर घेऊन यावं। या गान सरस्वतीला आपण उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटामध्ये किशोरीताईंचं या ठिकाणी स्वागत करूया जोरदार। भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातल्या जयपूर अत्रौली घराण्याच्या एक ज्येष्ठ गायिका, आपल्या मातोश्री महान गायिका श्रीमती मोगूबाई कुर्डीकर यांच्या गानसंस्काराचा वारसा किशोरीताईंना लाभला आणि किशोरीताईंच्या संगीत विश्वातल्या कारकिर्दीचा गौरव म्हणून संगीत नाटक अकादमी, संगीत सम्राज्ञी यासारखे अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलंच, पण त्याचबरोबर पद्मभूषण आणि नंतर पद्मविभूषण या राष्ट्रीय स्तरावरच्या सन्मानानेही त्यांचा गौरव करण्यात आला। मी श्रीमती वर्षा सतपाळकर यांना विनंती करतो की त्यांनी मैत्रीय फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी किशोरीताईंचा सन्मान करावा। स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि शाल आणि श्रीफळ देऊन। यानंतर मंचावर मी आमंत्रित करतोय दी ग्रेट ॲड मॅन ऑफ इंडिया श्रीयुत भरत दाभोळकर। अमूल बटरच्या ॲड कॅम्पेनमुळे प्रसिद्धीस आलेले भरत दाभोळकर अनेक वर्ष जाहिरात क्षेत्रामध्ये नवनवीन कल्पना आपल्याला देत आले। श्रीयुत प्रसाद परुळेकर मैत्रेय फाउंडेशनचे संचालक त्यांचा सन्मान करतील। भरतजींचा सन्मान। नाटक हा देखील कला प्रकार भरतजींना खूप भावत आला आणि त्यातही प्रहसन नाटक, प्रहसन नाट्य या फॉर्मवर त्यांनी स्वतःची हुकूमत निर्माण केली। बॉटम्स अप, सन ऑफ बॉटम्स अप, ग्रँडसन ऑफ बॉटम्स अप, माइंड युअर स्टेथोस्कोप, तसंच ओ नो नॉट अगेन यासारखी त्यांची नाटकं खूप गाजली, गाजत आहेत। दूरचित्रवाणी, रंगभूमी आणि जाहिरात या सर्वच क्षेत्रामध्ये लीलया संचार करत आलेले भरत दाभोळकर आणि याशिवाय फिटनेस आणि आरोग्यदायी जीवन पद्धती हे देखील दाभोळकरांची खासियत आहे। दाभोळकरजींचं आम्ही अगदी मनापासून मैत्रेय फाउंडेशनच्या वतीने इथे स्वागत करत आहोत। दाभोळकरजींनी स्थानापन्न व्हावं। यानंतर मी आमंत्रित इथं करतोय श्रीयुत शफात खान यांना। नाटककार शफात खान प्रायोगिकतेबरोबर आपली नाळ पक्की ठेवून श्रीयुत पांडुरंग बनगर फील्ड सिनियर त्यांचा सन्मान करतील। प्रायोगिकतेशी आपली नाळ पक्की ठेवून आपली तिरकस शैली आणि ब्लॅक ह्युमरच्या बळावर व्यावसायिक रंगभूमीवर देखील नाटकांचं यशस्वी लेखन सादरीकरण करणारे प्रख्यात नाटककार शफात खान। राहिले दूर घर माझे, शोभायात्रा यासारखी विषयाची आणि आशयाची खोली असणारी अर्थगर्भ नाटकं शफात खान यांनी रंगभूमीसाठी लिहिली। आगामी काळात सुयोग या अत्यंत यशस्वी नाट्यसंस्थेतर्फे शफात खान यांची 2 नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर येत आहेत आणि हीच गोष्ट आज मितीला प्रेक्षकांची प्रगल्भता किती वाढली याची दर्शक आहेत। बालगंधर्वांच्या पत्नी गौहर जान यांच्या आयुष्यावरचं एक नाटकही शफात खान हे लिहित आहेत। व्यावसायिक रंगभूमीला जर तरायचं असेल आणि जगायचं असेल तर शफात खान यांच्यासारख्या प्रतिभाशाली नाटककारांची रंगावृत्ती मंचावर आणण्यापासून तरुणोपाय नाही असंच म्हणावं लागेल शफात खान। यानंतर मी आमंत्रित करतो श्रीयुत अच्युत गोडबोले यांना। माहिती तंत्रज्ञानाचं क्षेत्र असो, श्रीयुत राजेंद्र दर्डा फील्ड सिनियर त्यांचं स्वागत करतील। हे इलेक्शनच्या
रणांगणातले राजेंद्र दडाने त्यांचे फील्ड सिनियर आहेत. माहिती तंत्रज्ञानाचं क्षेत्र असो, संगीताचा व्यासंग असो, लेखनाचं क्षेत्र असो, समाजकार्य असो, या सर्वच क्षेत्रामध्ये कमालीचं नैपुण्य प्राप्त करणारे आपले आजचे आणखीन एक मान्यवर अच्युत गोडबोले. शिक्षणाने केमिकल इंजिनियर असूनही सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये कठोर प्रयत्नांच्या माध्यमातून गोडबोले यांनी प्रभुत्व प्राप्त केलं आणि 30 वर्षाहूनही जास्त काळ IBM, हिंदुस्तान युनिलिव्हर, पटनी, सिस्टाईम, सेंटेल, L&T इन्फोटेक, अपार टेक्नॉलॉजीज, दिशा टेक्नॉलॉजीज यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्यांमध्ये CEO तसंच मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर काम केलं. संगणक विषयक अच्युत गोडबोले यांची पुस्तकं जगभरातल्या अनेक विद्यापीठांमधून टेक्स्टबुक्स म्हणून लोकप्रिय आहेत आणि लोकसत्यामधल्या त्यांच्या लेखांचं संकलन करून प्रकाशित करण्यात आलेली संगणक युग, बोर्डरूम आणि नादवेद या पुस्तकांनी अफाट लोकप्रियता संपादन केलेली आहे. अच्युत गोडबोलेजींचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. आज या सर्व मान्यवरांना बोलतं करण्यासाठी ज्यांना आपण इथं आमंत्रित करतोय त्यापैकी सुरुवातीला मी आमंत्रित करतो श्रीयुत गिरीश कुबेर यांना. पॉलिटिकल एडिटर, इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण या विविध विषयांवर विपुल लेखन करत आलेले प्रख्यात लेखक. आणि गिरीश कुबेर हे यांना संवादक म्हणून आज त्यांचा रोल आहे, पण सगळ्या जगाच्या अर्थकारणावर आणि राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या क्रूड ऑइल म्हणजे तेल त्यांचं स्वागत करतील वैजनाथ भोईर. हे फील्ड सिनियर जे आहेत गिरीश कुबेरांचं या ठिकाणी स्वागत करतील. क्रूड ऑइल किंवा तेल या विषयावरची त्यांची 3 पुस्तकं कमालीची गाजलेली आहेत, गाजत आहेत. त्यातलं पहिलं पुस्तक हा तेल नावाचा इतिहास, दुसरं पुस्तक एका तेलियाने आणि तिसरं पुस्तक अधर्म युद्ध. ही तिन्ही पुस्तकं तेल या विषयावरची आहेत. आपल्याला माहीतच आहे की तेल हे जे आहे तो ऊर्जेचा फार मोठा स्रोत आहे. त्याचं वैश्विक महत्त्व, विकसित राष्ट्रांचे त्याच्यावर कब्जा मिळवण्यासाठी चालत आलेले डावपेच या सगळ्याचे पैलू त्यांनी त्यांच्या लेखात विशद केलेले आहेत. गिरीश कुबेर. यानंतरचे जे संवादक आहेत ज्यांना मी इथं आमंत्रित करतोय त्यांचं नाव आहे श्रीयुत केशव परांजपे. भारतीय शास्त्रीय संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे संयोजक यांना मी मंचावर आमंत्रित करतो. केशव परांजपे यांना. श्रीयुत विनायक चव्हाण फील्ड सिनियर त्यांचं स्वागत करतील. टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत करूया. किशोरीताईंशी ते खास संवाद आज साधणार आहेत. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातल्या उदयोन्मुख गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेली 25 ते 27 वर्ष स्वरमाऊली या नावाच्या म्युझिक सर्कलची त्यांनी स्थापना केली आणि संगीत रसिकांची आणि नव्या पिढीतल्या तरुणांची शास्त्रीय संगीताविषयीची रुची वाढावी यासाठी सातत्यानं ते कार्यरत असतात. केशव परांजपे यांचा सन्मान. यानंतर या ठिकाणी आपण निबंध स्पर्धेतल्या परीक्षकांचे सन्मान करणार आहोत शफाअत खान यांच्या हस्ते. डॉक्टर प्रदीप कर्णिक इथं आलेले आहेत का? कृपया त्यांनी मंचावर यावं. प्रदीप कर्णिक आज मला वाटतं येऊ शकले नाही, उद्या इलेक्शन्स असल्यामुळं काही खास ड्युटी त्यांना, कारण ते रुपारेल महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. श्रीयुत विजय तापस इथं आलेले आहेत. विजय तापस रुईया महाविद्यालयामध्ये 24 वर्ष मराठीचं अध्यापन, नाट्य आणि साहित्य समीक्षक म्हणून विपुल लेखन, अनेक नियतकालिकांचं संपादन, स्तंभलेखन, अरविंद देशपांडे स्मृती विशेषांक, विजय तेंडुलकर आणि दामू केंकरे यांच्यावरची पुस्तकं यांचं संपादन. शफाअत खान विजय तापस यांचा सन्मान करतील. त्यानंतर श्रीयुत रंजन रघुनाथ जोशी दुसरे आमचे परीक्षक, तिसरे जे आहेत जे स्कूलचे विद्यार्थी, ONM सारख्या एजन्सीमध्ये पण त्यांनी काम केलेलं, जे मध्ये प्राध्यापक म्हणून पण काम केलं. UK आणि कॅनडामध्ये अनेक
विद्यापीठांमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे, तिथं प्रशिक्षण घेऊन पण आलेले आहेत. टाइम्स ऑफ इंडिया आणि डेली सारख्या वृत्तपत्रामध्ये ग्राफिक डिझायनर, रचना संसद सारख्या कॉलेजमध्ये व्हिज्युअलायझेशन हा विषय शिकवत आहेत. सिम्बायसिस म्हणून पुण्याचं जे विद्यापीठ आहे त्याचं शफात खान यांच्या हस्ते यांचा सन्मान आपण करणार आहोत. कम्युनिकेशन डिझाईन या विषयाचं देखील ते तिथं अध्यापन करत असतात. आणि कॅनडामधल्या केम्ब्रियन कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी इथले देखील कोर्सेस डिझाईन त्यांनी केलेले आहेत. यानंतर आज जी पारितोषिक विजेते मंडळी आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मैत्रेय फाउंडेशनच्या वतीनं ही जी पारितोषिकं आज आपण ज्यांचा उल्लेख वर्षाताईंनी आपल्या भाषणामध्ये केलाच त्यांचा आपण सन्मान करतोय. तृतीय पारितोषिक जे आहे ते रजनीश रमाकांत जोशी हे सकाळमध्ये काम करतात सोलापूरला. आणि सकाळमध्ये म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की उद्या मतदानाचा दिवस आहे. त्यांना इथं येता आलेलं नाही, त्यांनी मोठी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, या ठिकाणी येऊ शकलेले नाही आहेत. द्वितीय पारितोषिक जे आहे ते सई महादेव दळवी यांना मी इथं मंचावर पाचारण करतो आणि भरत दाभोळकर यांना विनंती करतो की सई दळवी यांचा त्यांनी सन्मान करावा. इंग्रजी साहित्यामध्ये त्यांनी BA केलेलं आहे. वृत्तपत्रकारिता पदविका विशेष रौप्य पदक प्राप्त केलेलं आहे आणि सध्या सहाय्यक संचालक लेखा जलसंपदा विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन इथं त्या कार्यरत आहेत. थेंब टपोरी या बालकविता संग्रहाला राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं त्यांच्या अनुदान प्राप्त झालेलं आहे. आणि दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून देखील त्यांच्या अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण झालेलं आहे. आणि कराटेमधला ग्रीन बेल्ट त्यांनी देखील प्राप्त केलेला आहे. नुसतं साहित्याच्या विषयामध्ये नाही. आणि पहिलं पारितोषिक श्रीयुत मनोहर रणपिसे गझलकार यांना मी इथं मंचावर आमंत्रित करतो. किशोरीताईंना मी विनंती करतो की त्यांचा सन्मान त्यांनी करावा. गझलकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहेत. लकेर हा निसर्ग कवितांचा संग्रह, वेदनेची फुले प्रेमकविता संग्रह, प्रश्नचिन्हांचा प्रवास, अमेरिका प्रवास वृत्त, त्यानंतर मराठी गझलांची मृगजळाचे गाव माझे, शुभ्र कमळांचे तळे, सुफी, वाळूची घरे, प्रेषित यासारखे त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. लकेर या काव्यसंग्रहाला साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान प्राप्त झालेलं आहे. आणि गझलकार म्हणून सर्व महाराष्ट्राला मनोहर रणपिसे परिचित आहेत, लोकप्रिय आहेत. ते किशोरीताईंच्या हस्ते या प्रथम पारितोषिक विजेत्यांचा सन्मान. शुभदा राजेश इथं असतील तर त्यांना मी कृपया मंचावर बोलावतो, ज्यांनी ओडिसी नृत्याविष्कार आपल्यापुढे सादर केला. शुभदाजी. यानंतर या ठिकाणी मस्त भटकंती आणि प्रिय मैत्रीण दिवाळी अंकांचं प्रकाशन जे आहे ते आम्ही अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करतोय. मस्त भटकंतीचं प्रकाशन अच्युत गोडबोले यांच्या हस्ते आणि प्रिय मैत्रीण दिवाळी अंकाचं प्रकाशन भरत दाभोळकर यांच्या हस्ते. तेव्हा या दिवाळी अंकांचं प्रकाशन आता या ठिकाणी मंचावर होतंय.
तेव्हा आता आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तो परिसंवाद या ठिकाणी आता होईल आणि परिसंवादाला सुरुवात करण्यापूर्वी ओडिसी आजच्या नृत्यांगना शुभदाजी यांना मी मंचावर इथं आमंत्रित करतो. शुभदाजी, श्री भरत दाभोळकर यांनी शुभदाजींचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. भरतजी. एक 2च मिनिटात आपण सुरुवात करतोय. किशोरीताई त्यांच्या शिष्या जी आहे त्यांच्यासह आता मंचावर येतील आणि नंदिनी बेडेकर म्हणून त्यांच्या शिष्या आहेत त्या त्यांच्या बरोबर असतील. विषयावरचा हा परिसंवाद आहे आणि या परिसंवादानं आजच्या कार्यक्रमाचा आपण आता शेवट करतोय. आपण सगळेजण उत्सुक आहोत. आपापल्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत. आत्ताच आमच्या थोड्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा मला अच्युत गोडबोले यांनी भरत दाभोळकर एकदा काय बोलले होते याचा किस्सा सांगितला आणि तो असा होता की एका मुलाखतीच्या दरम्यान भरत दाभोळकर असं म्हणाले की मी आता सगळंच ते काय म्हणणार आहे सांगत नाही, पण त्यामध्ये भरत दाभोळकर असं म्हणाले होते की हल्ली शॅम्पूच्या जाहिरातीमध्ये काय नसतं. शॅम्पूच्या जाहिरातीमध्ये व्हिटॅमिन्स असतात, प्रो व्हिटॅमिन असतात, त्यानंतर त्याच्यामध्ये एग्ज असतात, त्यामध्ये फळं असतात. कधी कधी असं वाटतं शॅम्पू पिऊनच टाकावा म्हणून. तर असं खूपसं काही ऐकायला मिळणार आहे. मी नुसती एक झलक सांगितली, तेवढ्यावर तुम्ही एवढे असलात तर म्हणजे ते प्रेक्षागृह डोक्यावर घेतलं जाईल असा तऱ्हेचा देखील पुढचा संवाद या सादरीकरणातल्या ज्या गमती जमती असतात तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि किशोरीताई काही क्षणातच इथं मंचावर आल्यानंतर आपण परिसंवादाचा प्रारंभ करणार आहोत. तिघांना बोलतं करणार आहेत आणि त्यानंतर अर्थातच किशोरीताई पुन्हा आपल्याशी बोलणारच आहेत. तर गिरीश कुबेरांना त्यांच्या हाती मी सूत्र देतो. मी आता इथं अजिबात तुमच्यामध्ये येणार नाहीये आणि हा परिसंवाद मी शांतपणे खाली जाऊन तुमच्याबरोबर ऐकणार आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? आवाज पोचण्यासाठी सुद्धा नाटककाराच्या हातातल्या यंत्राची गरज लागते. सुरुवातीलाच मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि परिसंवादाला सुरुवात करण्याआधी अर्थातच मधुकर सतपाळकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. वर्षाताईंनी जे काही पुढे काम सुरू केलेलं आहे हे सलामच करायला हवा या सगळ्या प्रक्रियेला आणि त्या सगळ्या जिद्दीला. मग अशी परिचय करून देताना अर्थातच ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहेत. या सगळ्यात असा एक शंका तुम्हाला परिचयावरनं पडल्याची असू शकेल अशी की पेपरमध्ये इकॉनॉमिक टाइम्स लिहिलेले आहेत पुस्तकं तेलावरची वगैरे वगैरे, तर ती शंका फारशी काही योग्य नाही आहे अशी आशा व्यक्त करतो. आणि हा जो महत्त्वाचा विषय आहे सृजनशीलता आणि सादरीकरण, नावानेच इतकं ते वजनदार असं वाटतं ऐकायला. पण मग अशी प्रदीप कर्णिकांनी ज्या ध्वनिचित्रफितीमध्ये जो मुद्दा मांडला, म्हणजे खरं म्हणजे ते वाक्य मला म्हणायचं होतं ते त्यांच्या निवेदनात आलेलं आहे. विजय तेंडुलकर सहजपणे असं म्हणून गेले होते की हे सारे कोठून येते.